नमस्कार मित्रांनो, आपल्या या ठिकाणी जे वैज्ञानिक प्रयोग आहेत त्यामध्ये तुमचं स्वागत आहे। थोडीशी आता मी तुम्हाला सांगितलं की अंधश्रद्धा कशा फोफवतात, तर त्यामध्ये अंधश्रद्धा किंवा त्या ठिकाणी चमत्कार जे आहे ते तीनच प्रकारे करता येतात। एक म्हणजे चमत्कार करणाऱ्याची हास्यलाखी असते। नंबर 2 काही संवहनशास्त्राचे प्रयोग असू शकतात। नंबर 3 काही विज्ञानाचे प्रयोग असू शकतात। म्हणजे तीनच प्रकारे चमत्कार करता येतात। चौथा चमत्कार करण्याचा प्रकारच नाही। लक्षात घ्या। परत ते सांगतोय मी। आज बघा, आज एक आपण या ठिकाणी हास्यलाखी म्हणा किंवा थोडंसं त्याच्यामध्ये सायन्स सुद्धा आहे, तर अशा पद्धतीचा एक प्रयोग करणार आहे। आता बघा, माझ्याकडे एक या ग्लासमध्ये पाणी आहे। पाण्याचा कलर शुद्ध आहे ते तुम्हाला माहीतच आहे, तो काही विषय नाही। तर बघा, या ठिकाणी काय करणार आपण, एक थोडंसं याच्यामध्ये मॅजिक करणार आणि मॅजिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, पाण्याचा कलर बदलला। ठीक आहे। तर आता बघा, परत मी या ठिकाणी आणखी मॅजिक करणार। या ठिकाणी आता हळूहळू ते मॅजिक होत आहे, मॅजिक होत आहे, मॅजिक होत आहे आणि बघा मित्रांनो, परत पाण्याचा कलर बदललेला आहे। दिसतोय स्पष्ट ब्लॅक कलर त्या ठिकाणी झालेला आहे। ठीक आहे। आता यानंतर बघा, परत या ठिकाणी आपण मॅजिक करूया, थोडंसं मॅजिक करूया आणि मॅजिक थोडंसं मॅजिक झाल्याच्या नंतर बघा, परत याच पाण्याचा या ठिकाणी कलर बदललेला आहे। बघा मित्रांनो, आणि त्यानंतर परत एकदा आपण आणखी मॅजिक करूया आणि परत बघा पाण्याचा कलर या ठिकाणी बदललेला आहे। आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाण्याचे कलर बदलू शकतो आणि परत मी याचा पाण्याच्या कलरमध्ये परत पाणी सुद्धा या ठिकाणी रूपांतरित करू शकतो। बघा मित्रांनो, या ठिकाणी परत याचं पाणी तयार झालेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपण 5 प्रकारे या ठिकाणी पाण्याचे 4 कलर बदलून परत एक 5व्या वेळेस परत त्या ठिकाणी पाणी निर्माण केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट या ठिकाणी आपण केलेला आहे। बघा मित्रांनो, आता याचं एक्सप्लेनेशन जर द्यायचं म्हटलं तर ट्रिक अतिशय साधी आहे। हास्यलाखी म्हणा किंवा ती जी ट्रिक आहे ती अतिशय साधी ट्रिक आहे की आता पाण्याचा कलर एकदम अचानक बदलला कसा, तर हे आपण म्हणजे त्याच्यामागे थोडंसं विज्ञान सुद्धा आहे, थोडी हास्यलाखी आहे। आणि हे हास्यलाखी करूनच आपण त्या ठिकाणी नेहमीसाठी भोंदूबाबाकडून किंवा ढोंगीबाबाकडून फसत असतो किंवा एखादा जादूगार आपल्याला बेवकूफ बनवतात। तर या ठिकाणी आज आपण थांबूया। याचं एक्सप्लेनेशन निश्चितच समोरच्या प्रयोगामध्ये मी देणार आहे। धन्यवाद।